कादंबरीचे प्रकाशन करावे। आज मानधुरा मी येतोय या कादंबरीच्या रूपाने लेखकाच्या विचारांना आणि भावनांना नवे आकाश मिळाले आहे। आज मानधुराचे प्रकाशन होत असताना वैयक्तिक माझ्या मनात खूप आनंद आणि अभिमानाची भावना आहे। या पुस्तकाच्या प्रत्येक पानामागे लेखकाची स्वप्ने, विचार आणि अथक परिश्रम दडलेले आहेत। एक बायको या नात्याने लेखकाचा प्रवास मी अगदी जवळून अनुभवला आहे। अनेकदा ते विचारांच्या दुनियेत हरवत असतात। लिहित असताना एखादी गोष्ट साजेशी वाटली नाही तर रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर विचार करत बसलेले असायचे। त्या प्रत्येक क्षणांचा आज मला अभिमान वाटतो। बायको म्हणून एवढंच म्हणेन की त्यांचीही लेखणी अशीच समृद्ध होत राहो। त्यांच्या प्रत्येक लेखणीची पहिली वाचक मीच असो। वाचक म्हणण्यापेक्षा चुका काढणारी मी असो, कारण सहसा पुरुषांना बायकांनी चुका काढलेल्या आवडत नाहीत, पण लेखक मात्र आवडीने त्यांच्या चुका मला काढण्यासाठी सांगत असतात। त्यामुळे आज मानधुराच्या रूपाने एक स्वप्न साकार झाले आहे। या स्वप्नाला आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम लाभत राहो हीच मनापासून इच्छा आहे। यानंतर आपण मानधुरा ही कादंबरी आपण बुक करण्यासाठी हे केलं होतं, वाचकांना सांगितलं होतं। त्यामुळे पहिल्या ज्या 5 वाचकांनी ही कादंबरी बुक केली आहे, आपल्या नावावर करून घेतली आहे, त्या पहिल्या 5 वाचकांचा आपण आम्हाला विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं। शरद तांदळे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला भेटण्याला प्रत द्यावी। यानंतर ऋषिकेश गवळी यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं।